हां, जे आदिवासी सर्वांना जो काय ऑफिसमधून आली तर नळ आलेले होते. मग चहा वगैरे पिऊन घेतला. बाहेरच बसून चहा पिता कारण मोटरवर लक्ष ठेवायचं होतं म्हणून आणि मोटर लावून घेतली. वरती टाक्यांमध्ये पाणी चढत होतं तोपर्यंत म्हटलं चला दळण करून घेते कारण बाजरीचं आणि ज्वारीचं दळणच नाही आहे. बाजरी तर नाहीच आहे. म्हटलं ज्वारीचंच करून घेते. रेशनमधून ज्वारी आणलेली होती तर आणि मग दळण वगैरे झालं तोपर्यंत अंधार पडून गेला. जार भरून घेतला मी स्वयंपाकाच्या पाण्यासाठी आणि क्षणी शिकायला थोडीशी भूक लागलेली होती. चला तर म्हटलं यांना काहीतरी स्नॅक बनवून देते. मग 1 वाटी रव्याचा स्नॅक बनवून घेत होती मी. तुम्हाला पण दाखवते. 1 वाटी रवा घ्यायचा, त्याच्यात 4 चम्मच गरम तेल टाकायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात थोडंसं मीठ घालून आणि कोमट पाणी करायचं आणि त्याच्याने ते मळून घ्यायचं आणि थोडं 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं. 15 मिनिटं रेस्ट झाल्यावर अशी छान अशी पोळी लाटून घ्यायची आणि आपण शंकरपाळी कट करतो तसे कट करून घ्यायचे. लहान मोठी साईजमध्ये कट करून घेतले मी आणि छान असे फ्राय करून घेतले तेलामध्ये आणि इतके छान होतात ना ते कुरकुरीत आणि तेलकट पण होत नाहीत. खायला पण छान लागतात आणि त्याच्यात वरून मीठ, मिरची आणि चाट मसाला आणि जिरे पावडर टाकून छान असं टॉस करून घेतलं आणि मुलांना खायला दिलं. मुलांना तर ते खूपच आवडतं माझ्या आणि इतके छान होतात ना ते एकदम खुसखुशीत. हे बघा तुम्ही किती छान आणि खुसखुशीत झालेले आहेत. एकदम मस्त आणि तेलकट वगैरे पण लागत नाहीत ते म्हणून मुलांना खूप आवडतात. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. आयडीला फॉलो करून घ्या.